मी इथे बोलण्यामागचे कारण म्हणजे आता काही गोष्टी अशा असतात जे आपण डोळ्यांनी बघतो, कानाने ऐकतो आणि त्या कानाने ऐकल्यावर आपलं मन भिन्न होऊन जाते. आता 23 तारखेला आपल्या इथे काही लोकप्रतिनिधी आले होते. त्यांची इथे भाषणं सुरू होती. आपल्या सरांनी आणि आपल्या सरांनीच नाही तर आपल्या सर्व शिक्षक वृंदांनी त्यांच्यासाठी खूप धावपळ केली. जेव्हा सरांनी भाषण दिलं तेव्हा मला त्यांच्या बोलण्यातील दुःख कळलं आणि ते बोलत असताना त्यातली जी चुणूक होती ती मला हळूहळू कळू लागली. सरांनी त्यांना सांगितलं की आमच्या शाळेला निधी हवाय वगैरे. आता ते येतात, आव्हानं देतात आणि चालले जातात, ते त्यांचं कामच. आता प्रत्येक क्षेत्रामध्ये पाहिलं तर सर्व समोर आहे, पण शाळा, आता मराठी शाळा बंद होत आहेत. ते लोकप्रतिनिधी ते आले आणि म्हणाले की सरकारने शाळा बंद केल्यात. अरे किती लाजिरवाणी गोष्ट आहे हो. सरकारी शाळा, मराठी शाळा बंद झाल्या तर काय कामाचं? मग तर इंग्रजांचं राज्य येणार ना. आता सर्व इंग्रज आहेच, पण जर मराठी शाळा बंद झाली तर इंग्रजांचं राज्य हे परत पुन्हा वापस येणार आणि तसं व्हायला नको. तर यासाठी ते काही काम करत नाही, तर उलट आव्हानं देऊन सांगतात की आम्ही असं करणार, आम्ही तसं करणार, पण काहीच करत नाही. मला हे नाही म्हणायचं की ते काहीच करत नाही, पण इथे बसलेल्या प्रत्येक मी मायबापाला सांगू इच्छिते की ज्या दिवशी मराठी शाळा बंद होतील त्या दिवशी आपल्यासारख्या शेतकऱ्याच्या, सर्वसाधारण माणसाच्या मुला-मुलीला शिक्षण घेण्यापासून 100% ते वंचित राहणार आहे, हे मात्र नक्कीच. आणि या सर्वांचे शिल्पकार म्हणजे तुम्ही मायबाप असणार आहात. आता सरकारचं ते काम आहेच हो, पण त्याबद्दल त्या सरकारचा आवाज म्हणजे सरकार जर काही करत असलं आणि त्याच्याबद्दल आवाज उचलणे हे आपलं कर्तव्य आहे आणि आपण ते करत नाही, आपण भीतो. अहो काय होते हो, जर आज जर मराठी शाळा बंद झाली तर आजच तर शेतकऱ्याचे खायचे वांदे आहेत हो. एक टाइम खाते, दुसरा टाइमचे माहित नाही. आणि तेव्हा जर तुम्ही 2-2 लाख म्हणजे तेव्हाच्या ऍडमिशनसाठी 2-2 लाख फी भरू शकणार आहे का? आहे का काका, सांगा बरं. मग तुम्ही तो आवाज उचलायला हवा की मराठी शाळा ही बंद झाली पाहिजे नाही. तुम्ही उचलणार का मग? नक्की. आता त्या दिवशी आमदार खासदार आले इथं सांगितलं, सरांनी हेही सांगितलं की आपली शाळा कॉफी मुक्त आहे आणि ट्युशन सुद्धा आपल्या शाळेत लागू देत नाही. तरी त्यांनी ऐकलं, हो नाही केलं आणि ती परत गेले. पण त्यांच्या असेंब्लीमधून आवाज आला का की नाही, आमच्याही मतदारसंघात आमदार खासदारांनी असं म्हटलं की आमच्याही मतदारसंघात आसेगाव पूर्ण येथे अहिल्यादेवी होळकर विद्यालय आहे की जिथे बिना ट्युशनची आणि बिना कॉफी मुक्त शाळा आहे. आता सगळे काय मतलबी म्हणा, काही कुणी कोणताही लोकसभा, कोणताही आमदार खासदार तो काही जनतेचा मायबाप म्हणून आपल्याला इथे येऊन आव्हानं देतात, पण मात्र ते फक्त आपल्या 7 पिढ्यांसाठी कमावण्यासाठी आणि त्या खुर्च्या मोडण्यासाठीच मात्र इथे म्हणजे त्यांचे लोक मतं आपल्याकडून घेतात. ते काही आपले मायबाप नसतात हो काका. ते फक्त सांगतात आम्ही तुमच्यासाठी असं करू तसं करू. जेव्हा ते गावात येतात, आता आपले इथं सर्व मूर्खच म्हणावं असं वाटतंय. माझा तो काही अधिकार नाही तुम्हाला काही म्हणण्याचा, माझं वयही नाही, पण माझ्या मते असं वाटतं की इथं बसलेला प्रत्येक माणूस हा मूर्ख आहे. कारण जेव्हा आपण तो आमदार येतो, आपण त्याला मतदान करतो, ठीक आहे, त्याचा अनुभव घेतो, पण तो आपल्यासाठी काय करतो सांगा बरं. काय केलंय? काय त्याने शेतकऱ्यासाठी केलंय? कोणत्या शाळेसाठी काय केलंय? की फक्त आपल्या 7 पिढ्यांचं कमवायचं आणि खुर्च्या मोडत बसायचं. कोणते कार्यक्रम असतात तो सर त्यांना सांगा बरं. की आम्हाला वेळ नाही म्हणे, आम्हाला कार्यक्रम लागले. कोणते कार्यक्रम असते हो त्यांना? शाळेसाठी वेळ देऊ शकत नाही काय आमदार ते? मला मी हे नाही म्हणत की आम्ही कोणाच्या म्हणजे माझी ते अपोजिट पार्टी वगैरे वगैरे मी ते नाही म्हणत आहे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की त्यांनी मराठी शाळेसाठी काहीतरी करावं. मराठी शाळा ही बंद नाही झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांसाठी तर मात्र काहीतरी करायलाच हवं. आता मी दरवर्षी सांगते, ते फायदा काही सांगून नाही आहे हे मला वाटते, पण जोपर्यंत वाटणार, जोपर्यंत माझ्या शेतकऱ्याला माझ्या मराठी शाळा वाचणार नाही तोपर्यंत मी लढत राहणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.